संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागलिया मुज वाहतील कडे, त्यांची आने जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष घेई नावडी, तुका म्हणे शेष घेई नावडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, विठ्ठल संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे, संतपर प्रकरणातला आहे. महाराजांनी या अभंगातून साधूच्या संबंधानं दोन गोष्टीचं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. संतांची सेवा करायची ती कशी करावी आणि संतांच्या पासून जे प्राप्त होणारं फल आहे ते कसं मिळवावं, या दोन गोष्टीचा विचार महाराजांनी या ठिकाणी सांगितलेला आहे बरं का. साधूच्या सेवेचंही वर्णन केलं, ती कशी करायची असते त्याचाही बोध महाराजांनी या ठिकाणी दिला. आणि संतांची तशा पद्धतीनं म्हणजे महाराजांनी अभंगात सांगितलेल्या पद्धतीनं जर आपण सेवा केली तर त्याच्यातून आपल्या पदरात संतांकडून काय फललाभ पडतो त्याचंही वर्णन केलं. विठ्ठल सेवा तर आपल्याला करावीच लागते बरं का. जीव दशा प्राप्त झाल्यापासून आपलं सेवा करणं चालूच आहे. कोणाची ना कोणाची तरी सेवा आपण करत असतो, हा भाग वेगळा आहे बरं का. पण कुटुंबाची सेवा करण्यापेक्षा देवाची सेवा करणं, कुटुंबाची सेवा करण्यापेक्षा संत महात्म्याची सेवा करणं याला महत्व आहे. विठ्ठल आपल्या कुटुंबाची सेवा करण्यामध्ये सगळ्याच्या सगळं आयुष्य व्यर्थ जातं असं वर्णन संत महात्मे करतात. तेव्हा तसं आयुष्य व्यर्थ न घालवता आपण सेवा कोणाची करावी तर देवाची आणि संत महात्म्याची करावी. कारण काय सेव्य कोण आहे याचा विचार जर आपण केला, आपण सेवा कोणाची करावी, शरण कोणाला जावं, कोणाच्या सेवेच्या योगाने आपल्याला काय पदरामध्ये लाभ पडणार आहे, या सगळ्या गोष्टीचा मनुष्यानं विचार केला पाहिजे बरं का. मनुष्याला जे अनेक भ्रम असतात भक्तिशास्त्र सांगतं त्याच्यामध्ये सेव्यतेचाही भ्रम असतो. विठ्ठल
कोणाची सेवा करावी याच्याबद्दल मनुष्याच्या अंतःकरणाला संशय असतो बरं का. कोणाची सेवा करावी याचा विचार करा ना. आपण कोणाची सेवा करतो, कोणाची सेवा केली पाहिजे याचं चिंतन करत असताना संसारात मनुष्य कोणाची सेवा करतो हे बघा. दोघांचं नातं आल्याच्या नंतर त्या दोघांमध्ये कोणीतरी कोणाची सेवा करतं असं आपल्याला पाहायला सापडतं. आता मी उदाहरणानं आपल्याला विचारतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पती पत्नी दोघांचा संबंध येऊन संसार सुरू झाला की कोणी कोणाची सेवा करावी, एवढं एक उत्तर द्या मला. कोणी कोणाची सेवा करावी, तुम्हाला काय मान्य, तुम्हाला काय मान्य सांगा मला. कोणी कोणाची सेवा करावी, इकडून एक उत्तर येऊ द्या की. कोणीतरी बोला की नवरा आणि बायको दोघांचा संबंध आल्याच्या नंतर नवऱ्यानं बायकोची का बायकोनं नवऱ्याची, कोणी कोणाची सेवा करायची असते सांगा ना. का घरून काही थोडस दमदाटी घेऊन आलात काय थोडी. सेवा कोणाची करायची असते सांगा ना, त्याच्यात काय अडचण काय सांगा ना मला. कोणी कोणाची सेवा करावी, पतीनं पत्नीची सेवा करावी का पत्नीनं पतीची सेवा करावी, एवढाच माझा प्रश्न आहे. साधा सोपा प्रश्न आहे. कोणी कोणाची सेवा करावी, हा पत्नीनं पतीची सेवा करावी, हे एक पुरुष बोलला. बाईचं उत्तर येऊ द्या की एका कोणाच्या तरी. कोणी कोणाची सेवा करावी, पत्नीनं पतीची करावी की नवऱ्यानं तुमची करावी सांगा की. कोणी करावी, कोणी कोणाची सेवा करावी, याचा अर्थ असा झाला की इकडचे निकडचे सगळे लोक म्हणतात की बाबा बाईनंच पुरुषाची नवऱ्याची सेवा केली पाहिजे. म्हणजे नवरा बायकोच्या नात्यामध्ये सेव्य कोण आहे याचा कोणालाही भ्रम नाही. विठ्ठल कोणाची सेवा करावी याच्याबद्दल आपल्या अंतःकरणाला काही वेळेला संशय नसतो आणि काही वेळेला आपल्या अंतःकरणाला संशय असतो. अशा पद्धतीचा विचार आहे बरं का. कोणी कोणाची सेवा करावी याचं उत्तर देताना शास्त्रकार असं आपल्याला सांगतात की बाबा लहानानं मोठ्याची सेवा करावी एवढाच नियम आहे. म्हणून जगामध्ये 4 प्रकारच्या माणसाचा विचार जो वेदांत शास्त्राने आपल्याला सांगितला, एकाला पामर, दुसऱ्याला विषयी, तिसऱ्याला जिज्ञासू आणि चौथ्याला मुक्त असं म्हणतात. याच्यात पुढच्याची सेवा मागच्यानं करायची असते. विठ्ठल पामर जो आहे त्याला सेवाच करायची असते, त्याची कोणी सेवा करू नये. पामरानं विषयीची सेवा करावी, विषयीनं जिज्ञासूची सेवा करावी, जिज्ञासूनं मुक्त पुरुषाची सेवा करावी, मुक्त पुरुषानं भक्ताची सेवा करावी. असा क्रम आपल्याकडे भक्तिशास्त्रामध्ये संत महात्म्यांनी सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. पामर कोणाला म्हणतात, आता हे 4 प्रकार जे मी माणसाचे सांगायला लागलो वेदांतात सांगितलेले, याचं प्रत्येकाचं लक्षण ठरलेलं आहे बरं का. पामर कोणाला म्हणतात, विषयी कोणाला म्हणतात याचा जर विचार करायला लागलो आपण तर पामर आणि विषयी दोघाला सुद्धा संसाराचंच प्रेम आहे, दोघालाही विषयाचंच प्रेम आहे. पामरालाही विषयच आवडतात संसारातले आणि विषयी मनुष्याला सुद्धा संसारातले विषयच आवडतात. फक्त बदल असा आहे, विधी निषेधाचा विचार न करता सगळेच विषय भोगत राहणारा त्याचं नाव आहे पामर. आणि विधी निषेधाच्या विचाराच्या नंतर निषिद्ध विषय टाळून विहित भोग भोगणारा असा जो जीव असतो त्याला म्हणतात विषयी. विठ्ठल थोडक्यात ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर शेळी जसा चांगला वाईट सगळाच पाला खाते, शेळी याचे ने तोंडे सैंघचारी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात शेळीला पाला खाताना कोणता विचार केलाय का, हा पाला चांगला आहे, हा पाला विषारी आहे, कोणत्याही पाल्याच्या बद्दल कोणताही विचार न करता शेळी जसा सगळा पाला खाते, चांगलाही खाते आणि वाईटही खाते, त्याप्रमाणे चांगले असलेले विषय भोगतो, वाईट असलेलेही विषय भोगत राहतो, त्याला म्हणायचं आहे पामर. पामराच्या नंतर थोडासा विषयीचा विचार आल्याच्या नंतर विषयी काय करतो, आपल्या समोर आलेल्या विषयाच्या बद्दल विचार करतो. हाही एक विषय आहे, हाही एक विषय आहे, हा भोगण्याची शास्त्रानं आपल्याला परवानगी दिलेली आहे आणि हा विषय भोगण्याची आपल्याला शास्त्र परवानगी देत नाही. मग काय करा, ज्याची परवानगी नाही ते सोडून द्या आणि ज्याची परवानगी आहे तेवढंच भोगत राहा. हा विचार करून विहित भोगच भोगणारा असा जो जीव असतो त्याला म्हणतात विषयी. विठ्ठल चांगला आणि वाईट म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने विहित असलेला निषिद्ध असलेला दोन्ही विषय डोळ्यासमोर आल्याच्या नंतर त्याच्यातला विहित विषय कोणता तो उचलून भोगत राहणारा. थोडक्यात दोघांच्या बद्दल उदाहरणानं सांगायचं झालं तर दारू आणि दूध आपल्या डोळ्यासमोर आल्याच्या नंतर दारूही प्यावी आणि दूधही प्यावी असं ज्याला वाटतं त्याला म्हणतात पामर, आणि दारू टाळली पाहिजे आणि दूधच पिलं पाहिजे हा विचार ज्याला आला त्याला विषयी म्हणतात. विठ्ठल
विषयी पामर दोन आपल्याला लक्षात आल्याच्या नंतर तिसरा प्रकार जो आपल्याला पाहायला सापडतो शास्त्राने सांगितलेला माणसाचा जो प्रकार आहे त्याला म्हणतात जिज्ञासू मुमुक्षु। जिज्ञासू म्हणजे देवाला जाणण्याची इच्छा करणारा। ज्ञातुम इच्छा जिज्ञासा ती ज्याच्याकडे आहे त्याला म्हणतात जिज्ञासू। मुक्तुम इच्छा मुमुक्षा ती ज्याच्याकडे आहे त्याला म्हणतात मुमुक्षु। मुक्त होण्याची इच्छा काय आणि देवाला जाणण्याची इच्छा काय दोन्ही अंततगत्व एकच असल्यामुळं त्याला जिज्ञासूही म्हणता येतं आणि त्याला मुमुक्षुही म्हणता येतं। जिज्ञासू मुमुक्षु कोण आहे याचा विचार जर आपण करायला लागलो तर त्याला पामर आणि विषयीप्रमाणे विषयामध्ये सुख दिसतच नाही। हे सगळे विषय दुःखाचे आहेत हे ज्याला कळालं बरं का, विषयामध्ये सुख आहे असं आपल्याला पामराला वाटतं, विषयामध्ये सुख आहे असं विषयीला वाटतं। निषिद्धात नसेल पण विहितात का होईना सुख आहे असा विचार करणारा विषयी असू शकतो, पण जिज्ञासू महात्मा म्हणतो की बाबा विषयात सुख नाही म्हणजे नाही। अनुकूल विषय म्हणजे शास्त्राने भोगायची परवानगी दिलेली अशा पद्धतीचे विषय जरी असले त्या विहित विषयात सुद्धा सुख नाही। विषय म्हणजे बांधणारा, विसिन्वन्ति अवबध्नन्ति इति विषयाः, अशीच विषय शब्दाची व्युत्पत्ती सांगितलेली आहे जे आपल्याला बांधून टाकतात त्यालाच म्हणतात विषय। विठ्ठल ते सुख नाही हे पामराला कळत नाही, विषयामध्ये सुख नाही हे विषयीला कळत नाही, तर विषयामध्ये सुख नाही हे जिज्ञासू महात्म्याला मात्र कळालेलं असतं बरं का। याही विषयात सुख नाही त्याही विषयात सुख नाही बरं का। यात सुख नाही त्यात सुख नाही, 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 यात सुख नाही त्यात सुख नाही। या हाताचे सुख कोठेचे नाही, या हाताचे सुख कोठेचे नाही, या हाताचे सुख कोठेचे नाही, यात सुख नाही त्यात सुख 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 नाही, यात सुख नाही या हाताचे सुख कोठे नाही, यात सुख नाही यात सुख नाही, यात सुख कोठे नाही, यात सुख कोठे नाही। वर्णन आहे नाच महाराज म्हणतात संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ याचे गिऱ्हाईक पाही, यात सुख नाही त्यात सुख नाही, या हाटाचे सुख कोठेचे नाही। संसाराचा जो बाजार आहे या संसाराच्या बाजारात विषयाचा जो माल मिळतो या विषयाच्या मालाबद्दल विचार करत असताना निषिद्ध विषय आणि विहित विषय, इहलोकातले विषय परलोकातले विषय असा जरी भेद केला तरी याच्यातही सुख नाही आणि त्याच्यातही सुख नाही। इहलोकातले विषय जसे दुःख देणारे आहेत तसे परलोकातले विषय हे दुःखच देणारे आहेत। अनुकूल विषय विहित विषय जसे दुःख देणारे आहेत तसे प्रतिकूल विषय सुद्धा दुःखच देणार आहेत। अशा पद्धतीचा विचार आहे, म्हणजे विषय सुख देतो असं नाहीच आहे बरं का। विषयाचे सम सुख वेगळाची बाहुले, 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 अपराची सावली जाईल अपराची सावली जाईल, सावली जाईल अपराची सावली जाईल,
कोणाचे गणगोत कोणाचे गणगोत विषयाचे समसुख वेगळाची माऊली अमराची सावली जाईल लया अमराची सावली जाईल लया विषयाचे समूह वेगळाची बाहुली अमराची सावली अमराची सावली समसुख वेगळाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया. ज्ञानेश्वर महाराजांनी विषय सुखाच्या बद्दल 2 दृष्टांत देऊन वर्णन केलेलं आहे. विषयामध्ये सुख आहे असं जरी आपल्याला वाटत असलं तरी ते दिसायला सुख आहे बाबा, असायला विषयामध्ये सुख नाही. याच्याकरता पहिला दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला विषयाचे समसुख. पहिलं उदाहरण कोणतं? बेगडाची बाहुली. बेगडाची बाहुली आपण पाहता बाजारामध्ये 2 प्रकारची बेगडाची बाहुली असते. एक शेणा मातेची बाहुली करायची आणि त्याच्यावर बेगड चिकटवायचं असली एक बेगडाची बाहुली असते, आणि एक बेगड नुसतं फुगवायचं आणि एक बेगडाची बाहुली करायची, असं एक बेगडाच्या बाहुलीचं स्वरूप आपल्याला पाहायला सापडतं. या दोन्ही बेगडाच्या बाहुल्या दिसायला सुंदर आहेत, पण असायला सुंदर आहेत का? शेणाची बाहुली करून त्याच्यावर बेगड चिकटवलेलं असलं तर दिसायला सुंदर दिसली म्हणून हात लावायला गेल्याबरोबर हाताला बेगड चिकटून येतं, शेण उघडं पडतं, म्हणजे बेगडाची बाहुली सुंदर नाही. आणि जी बेगड फुगवून केलेली जी बाहुली आहे तिला हात लावायचा प्रयत्न केल्याबरोबर ती चुरगळून जाते, म्हणजे तिचे सौंदर्य नाहीसं होतं. म्हणजे बेगडाच्या बाहुलीत कोणत्याही प्रकारची ती जरी असली तरी दिसायला सुंदर आहे, असायला सुंदर नाही. त्याप्रमाणे विषयात दिसायला सुख आहे, असायला सुख नाही. दुसरा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे अभ्राची सावली जाईल रया. अभ्राची सावली, आकाशामध्ये आभाळ आले, आभाळ आल्याच्या नंतर सावली निर्माण होते की नाही? आपल्याला ऊन लागत नाही, आभाळ आलं की थोडंसं काही लोकांना बरं वाटतं असा भाग आहे. पण आभाळाची जी सावली आहे, मला सांगा, सावली पडल्याच्या नंतर शीतळ वाटायला पाहिजे, तर आभाळाच्या सावलीनं शीतळ वाटतं की गरमी जास्त होते? सांगा मला. अरे सरळ सरळ लागलेलं ऊन बरं, पण आभाळातून येणारं ऊन मात्र जास्त पडतं, असा प्रकार आहे बरं का. म्हणजे आभाळाची सावली दिसायला सावली आहे, सावलीचा परिणाम देत नाही. तसं विषयामध्ये दिसायला सुख आहे, सुखाचा परिणाम मिळत नाही. विठ्ठल इहलोकातले परलोकातले विहित निषिद्ध कोणत्याही विषयामध्ये सुख नाही, ही गोष्ट कोणाला कळते? पामराला ती कळत नाही. त्याच्यानंतर येणारा विषयी जो आहे त्यालाही ते कळत नाही. जिज्ञासूला हे कळतं, विषयात सुख नाही, संसारात सुख नाही, संसार अनित्य आहे हा सगळा बोध त्याला झालेला असल्यामुळं त्याला हे कळतं की देवाच्या जवळ गेल्याशिवाय आपल्याला सुख होणार नाही बरं का. पुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नव्हे. आपण भगवंताला आपलंसं करून घेतलं पाहिजे, देवाचा आत्मत्वानं साक्षात्कार संपादन केला पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला सुख नाही ही गोष्ट त्याला कळालेली असते बरं का. म्हणून विषयाचा त्याग करून, विषय चांगले नाही दुःखाचे आहेत हे कळाल्यामुळं विषयाचा त्याग करून परमात्म्याच्या प्राप्तीकरता प्रयत्नशील असलेला, अजून देवाची प्राप्ती त्याला झालेली नाही, देवाच्या प्राप्तीकरता जो प्रयत्नशील आहे त्याचं नाव आहे जिज्ञासू किंवा मुमुक्षु. आणि त्याच्यानंतर त्याचा प्रयत्न सफल झाला, त्याला सद्गुरूची कृपा प्राप्त झाली वगैरे वगैरे झालं, त्याला आत्मबोध झाला, भगवंताचा साक्षात्कार होऊन जेव्हा त्याला सिद्ध दशा प्राप्त होते की नाही, तो संत पदवीला प्राप्त होतो, त्याला मुक्त असं म्हणतात बरं का. देवाचा साक्षात्कार झाल्यानंतर तो महात्मा मुक्त पदवीला प्राप्त झाला. आता मोक्षाला तो प्राप्त झाला, म्हणजे त्याला याच्या पुढे कधीही दुःख नाही. दुःख ते कैचे नये स्वप्नासे, अशा अवस्थेला तो महात्मा प्राप्त झालेला असतो आणि परमानंद त्याला प्राप्त झालेला असतो. त्याला म्हणतात मुक्त. विठ्ठल विठ्ठल प्राप्त झाल्यानंतर त्या महात्म्याला दुःखाचं दर्शन सुद्धा नाही, सर्व काळ परमानंद परिपूर्ण अशी अवस्था त्या महात्म्याची होऊन जाते, त्याला म्हणतात मुक्त. आणि असा मोक्ष प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भगवंताचं भजन करून जगाला भजनाचा आदर्श देणारा जो महात्मा असतो त्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात. या ही वरी पार्था माझ्या भजनी आस्था, तरी दया ते मी माथा मुकुट करी. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या मुखातून वर्णन केलं. अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा देवाच्या भजनाविषयी आस्था निर्माण व्हावी, याला ज्ञानी भक्त अशा पद्धतीची संज्ञा आहे बरं का. म्हणजे आपण माणसाचे 4-5 प्रकार पाहिले. पहिला पामर, दुसरा पाहिला विषयी, तिसरा पाहिला जिज्ञासू, चौथा पाहिला मुक्त आणि 5
पाचवा आपण पाहतो, ज्ञानी भक्त महात्मा ज्याला संत म्हणतात. असे 5 लोक पाहिल्याच्या नंतर आता सेव्यतेचा विचार करत असताना कोणी कोणाची सेवा करावी याचा विचार करा. पामराची सेवा कोणीच करू नये, पामरानं मात्र वरच्या सगळ्याची सेवा करावी. विषयीनं पामराची सेवा करू नये, विषयीनं आपल्या पुढच्या सगळ्याची सेवा करावी. जिज्ञासूनं मागच्या दोघाची सेवा करू नये, जिज्ञासूनं पुढच्या दोघाची सेवा करावी. हा, मुक्त महात्म्यानं तिघाचीही सेवा करू नये मागच्या, तर मुक्त महात्म्यानं ज्ञानी भक्ताची म्हणजे साधू पुरुषाची सेवा करावी. विठ्ठल सेवा करू नये, पण त्यांना मार्गदर्शन मात्र मागच्या लोकांना करत राहिलं पाहिजे बरं का. विषयीनं पामराला मार्गदर्शन करावं, जिज्ञासूनं पामर आणि विषयी दोघाला मार्गदर्शन करावं. मुक्त महात्म्यानं पामर विषयी जिज्ञासू सर्वांना मार्गदर्शन करावं आणि ज्ञानी भक्तानं मात्र मुक्तासहित सर्वांना मार्गदर्शन करावं. विठ्ठल मार्गदर्शन करणं, त्यांना त्या पुढच्या अवस्थेला पोहोचवण्याकरता साधना सांगणं हा भाग वेगळा आहे. पण त्या महात्म्यांच्या बद्दल सेव्यतेचा विचार जर आपण करायला लागलो तर संत महात्मा जसा सेव्य आहे, सेवनीय आहे, तसा दुसरा कोणी सेवनीय नाही बरं का. जिज्ञासू पर्यंतच्या सगळ्या लोकांची सेवा जर आपण पाहायला लागलो तर त्या मागच्या लोकांनी सेवा करावी असा प्रकार आहे. पण ज्ञानी भक्ताच्या सेवेचा विचार जर आपण करायला लागलो तर साक्षात परमात्मा सुद्धा ज्ञानी भक्ताची सेवा करतो. विठ्ठल ज्ञानी भक्ताची सेवा कोण करतो याच्याबद्दल वर्णन करताना भागवतामध्ये 12व्या स्कंदात शेवटी मार्कंडेयाचं चरित्र आलंय. त्या मार्कंडेयाच्या चरित्रात भगवान शंकर स्वतः मार्कंडेयासमोर असं बोलायला लागलेत बरं का. सलोका लोकपालस्तान वंदन्ति अर्चन्ति उपासते अहंच भगवान ब्रह्मा स्वयंच हरिरीश्वरः. भगवान शंकराने सांगितलं असे जे साधू पुरुष आहेत, भगवंताला जाणणारे आणि भगवंताचं भजन करणारे, त्या ज्ञानी भक्ताच्या बद्दल कोण त्यांची सेवा करतो? सलोका हा लोकपाला हा लोकांतरासहित लोकांतराचं पालन करणारे लोकपाल या साधू पुरुषाच्या बद्दल काय करतात? वंदनते अर्चन्ते उपासते, या साधू पुरुषाला ते वंदन करतात. अर्चन्ते त्यांची पूजा करतात आणि उपासते त्यांची सर्व काळ उपासना करतात. लोक आणि लोकपाळ साधू पुरुषाला वंदन अर्चन आणि उपासना करतात असं समजू नका. अहंच भगवान शंकराने सांगितलं मी सुद्धा त्या साधू पुरुषाला नमस्कार करतो, त्या साधूची पूजा करतो आणि त्या साधूची उपासना करतो. पुढे सांगितलं भगवान ब्रह्मदेव सुद्धा असं करतात आणि स्वयंच हरी ही ईश्वर हा सगळ्या जगताचा ईशान करण्याच्या कामात समर्थ असलेला भगवान महाविष्णू तो सुद्धा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यासारखे सर्वात मोठे असलेले देव हे सुद्धा साधूच्या चरणाला नमस्कार करतात, साधूची पूजा करतात आणि साधूची उपासना करतात. याचा अर्थ काय झाला? संत महात्मा सर्वांना सेवी आहे. विठ्ठल सगळे सेवा करतात, ब्रह्मदेव सेवा करतात बरं का. ब्रह्मा घाली लोटांगण, विष्णु वंदितो चरण ब्रह्मा घाली
लोटांगण विष्णू वंदितो चरण. नाच मला सांगतात साधू पुरुषाला पाहिल्याच्या नंतर ब्रह्मा घाली लोटांगण. ब्रह्मदेव साक्षात त्यांना साष्टांग दंडवत घालतात अशा पद्धतीचा विचार आहे बरं का. एकदा ब्रह्मदेवाला म्हणे नम्रता म्हणजे काय जाणून घेण्याची इच्छा झाली. ब्रह्मदेवाने भगवान महाविष्णूला जाऊन विचारलं, देवा मला नम्रता जाणायची आहे, नम्रता कशी जाणता येईल? भगवान महाविष्णूने त्यांना सांगितलं, मृत्यू लोकामध्ये काशी क्षेत्रामध्ये सध्या कबीर महाराज राहतात, त्यांच्याकडून तुला नम्रता जाणून घ्यायची जर असली तर सत्य लोकापासून काशी क्षेत्रात असलेल्या कबीर महाराजाच्या घरापर्यंत दंडवत घालत जा, मग तुला नम्रता कळेल म्हणे. विठ्ठल विठ्ठल स्वतः दंडवत घालत कबीर महाराजांच्या घरी आले. याचा अर्थ काय झाला? ब्रह्मा घाले लोटांगण विष्णू वंदे तो चरण. भगवान महाविष्णू त्या साधू पुरुषाच्या चरणाला वंदन करतात की नाही? जया पूजिले आदरी पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. ऐकी नाही, तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये वर्णन आहे, निळोबारे वर्णन करतात. तुकाराम महाराजांच्या निर्याण प्रसंगात परमात्मा पंढरीनाथ स्वतः देहूला आल्याच्या नंतर देहूला येऊन त्याने तुकाराम महाराजाला दंडवत घातला. घाली दंडवत पूजोनिया, त्यांची पूजा केली, त्यांना दंडवत घातला आणि पूजा करून तुकाराम महाराजाला सन्मानानं विमानात बसवून देवाने स्वतः विमान हाकत हाकत वैकुंठाला नेलं. याचा अर्थ काय झाला? विष्णू वंदितो चरण. भगवान महाविष्णू सुद्धा नमस्कार करतात बरं का साधू पुरुषाला. आता ब्रह्मदेव नमस्कार करतात, महाविष्णू नमस्कार करतात आणि शंकराचं काय होतं हो? चरणीचे रज त्याचे माथा त्याचे माथा त्याचे भगवान महाविष्णू त्याप्रमाणे भगवान शंकर सुद्धा साधू पुरुषाच्या चरणाला नमस्कार करतात. त्याचंही वर्णन आहे. चरणी चरज वंदे शूळ पाणी नाचती कीर्तनी त्याचे माथा. कीर्तनात तल्लीन होऊन नाचणारा असा हरिदास महात्मा जर असला तर त्याच्या पायाच्या धुळीला भगवान शूल पाणी म्हणजे त्रिशूळ हातात धारण करणारे भगवान शंकर मस्तकावर धारण करतात. हे वर्णन तुकाराम महाराज करतात. याचा अर्थ काय झाला? ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा साधू पुरुषाला नमस्कार करतात. ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे तीन देव साधू पुरुषाची पूजा करतात, साधू पुरुषाची उपासना करतात. असं असल्यामुळे साधू पुरुष सर्वांच्या करता सेव्य आहे बरं का. देवाधिदेवाला जो सेव्य आहे त्या साधू पुरुषाच्या बद्दल बाकीचा कोणी त्याची सेवा करायला प्रवृत्त होईल तर नवल वाटायचं कारण नाही. सर्वाच्या करता सगळ्या जगा करता नव्हे देवांकरता सुद्धा साधू पुरुष सेवनीयच आहे. विठ्ठल
साधू पुरुष जर सेवी असेल तर त्या साधू पुरुषाची सेवा साधकाने केलीच पाहिजे. सर्वांच्या करता जो सेवी आहे तो साधकाच्या करता तरी विशेष सेवी आहे असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मग साधकाने साधूची जी सेवा करायची ती कशी करावी याचा बोध देताना तुकाराम महाराज म्हणतात, माझा संताच्या चरणावर विश्वास आहे, मी सर्व भावानं त्यांची सेवा करतो. हे पहिल्या चरणातून संताची पायी आम्हाला विश्वास, संताची पायी आम्हाला विश्वास, संताची पायी आम्हाला विश्वास, संताची पायी आम्हाला साधकाच्या करता संत महात्मा कसा सेवनीय आहे याचा उपदेश करताना महाराजांनी आपल्याकडे साधक दशा घेऊन मी कशा कशा पद्धतीने संताची सेवा करतो हे सांगायला सुरुवात केली. संताची पायी हा माझा विश्वास, पहिल्यांदा महाराजांनी सांगितलं माझा विश्वास संताच्या चरणावर आहे. ही एक प्रकारची सेवाच आहे. साधू पुरुषाच्या चरणासंबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये पराकोटीची श्रद्धा विश्वास धारण करणं ही सुद्धा एक प्रकारची संताची सेवाच आहे. देवाच्या संबंधानं श्रद्धा असणं आणि संताच्या संबंधानं श्रद्धा असणं, देवाच्या संबंधानं श्रद्धा असणं ही देवाची सेवा झाली आणि साधू पुरुषाच्या संबंधानं श्रद्धा असणं ही संताची सेवा झाली बरं का. भाविक विश्वासे तुका म्हणे नमन त्यासे, तुका म्हणे नमन त्यासे, तुका म्हणे नमन त्यासे, भाविक विश्वासे तुका म्हणे नमन त्यासे, तुका म्हणे नमन त्यासे, तुका म्हणे भाविक विश्वासे तुका म्हणे नमन त्यासे, तुका म्हणे नमन त्यासे, तुका म्हणे नमन विश्वासे तुका म्हणे नमन त्यासे. देवाच्या संबंधानं भावना विश्वास असणं ही गोष्ट महत्वाची असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात जो देवाच्या विषयी भावना धरतो असा भाविक आहे, जो देवाच्या संबंधानं विश्वास श्रद्धा धारण करतो असा श्रद्धाळू विश्वासी आहे, अशा दोन्ही लोकांना माझं नमन असो. तुका म्हणे नमन त्यासे म्हणजे देवावरचा विश्वास तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषाने सुद्धा त्या महात्म्याला नमस्कार करावा एवढा महत्वाचा ठरतो. ही गोष्ट लक्षात घ्या बरं का. म्हणजे देवावरचा विश्वासही महत्वाचा आहे. देवावर विश्वास ठेवणाऱ्याला तुकाराम महाराज नमस्कार करतात एवढा देवावरचा विश्वास महत्वाचा आहे. जसा देवावरचा विश्वास महत्वाचा तसा संतावरचा विश्वासही महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल.
देवावर विश्वास ठेवणाऱ्याला तुकाराम महाराजांनी जसा नमस्कार केला तसा संतावर विश्वास ठेवणाऱ्यालाही तुकाराम महाराज नमस्कार करतात बरं का. नमो तया संत चरणी विश्वास, 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 नमो भावे दास्य संताचे त्या, नमो भावे दास्य नमो भावे दास्य संत चरणी विश्वास, नमो तया संत चरणी विश्वास, नमो तया संत चरणी विश्वास, नमो तया संत चरणी विश्वास, भावे दास्य संताचे त्या, नमो भावे दास्य संताचे नमो भावे दास्य संताचे. संत चरणी विश्वास, काही ठिकाणी संत वचनी विश्वास, काही झालं तरी एकच आहे बरं का. साधू पुरुषाच्या चरणावर विश्वास किंवा संतांच्या वचनावर विश्वास दोन्ही सारखे एकच आहे. साधू पुरुषावर जो विश्वास ठेवतो त्याला आमचा नमस्कार असो. आणि नमो भावे दास्य संताचे त्या, सदा सर्व काळ भावयुक्त अंतःकरणानं साधू पुरुषाची काया वाचा मनानं सेवा करणारा जो महात्मा त्यालाही माझा नमस्कार असो असं तुकाराम महाराज म्हणतात. या दोन्ही वाक्याचा विचार करा. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी, हे वचन देवावर विश्वास असणाऱ्या माणसाला तुकाराम महाराजांचा नमस्कार सांगणार आहे. आणि नमो तया संत चरणी विश्वास किंवा नमो तया संत वचनी विश्वास, नमो भावे दास्य संताचे त्या, हे वचन साधू पुरुषावर विश्वास ठेवणाऱ्याला तुकाराम महाराजांचा नमस्कार सांगणारे हे वचन आहे. मग संतावर आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या दोन्ही महात्म्याला जर तुकाराम महाराजासारखा महात्मा नमस्कार करत असेल तर देवावरचा विश्वासही महत्वाचा आहे आणि संतावरचा विश्वासही महत्वाचा आहे. विठ्ठल आता हा विश्वास महत्वाचा आहे, गोष्ट महत्वाची झाली. पण आपल्याला थोडासा विचार करावा लागणार आहे. विश्वास काय प्रकार आहे, विश्वास कशाला म्हणतात, श्रद्धा कशाला. विश्वास श्रद्धा पर्याय शब्द जरी असले, प्रत्यय हा सुद्धा त्याच्याबद्दल एक पर्याय शब्द आपल्याला पाहायला सापडतो. आश्वास प्रश्वास असाही शब्द त्याच्याकरता शास्त्राने दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे जरी असलं तरी हे सगळे पर्याय शब्द झाले. पण विश्वास नावाचा पदार्थ काय, नेमकं विश्वास कशाला म्हणायचं याचा जर आपण विचार करायला लागलो तर शास्त्र, देव आणि सद्गुरू यांच्या वचनाच्या संबंधानं पराकोटीचा विश्वास अंतःकरणात असणं, हे सांगतात ते खरं आहे. इदं मिथ्यामेव अशा पद्धतीची भावना ज्याच्या अंतःकरणात निर्माण होते त्यालाच म्हणतात श्रद्धा किंवा विश्वास. विठ्ठल नाथ महाराजांनी श्रद्धेची व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे बरं का. तया लागी श्रद्धा म्हणता ती जनी, श्रद्धा तया लागी श्रद्धा म्हणता ती जनी, सद्गुरु वचनी विश्वास जो, सद्गुरु वचनी विश्वास, सद्गुरु वचनी विश्वास, तया लागी श्रद्धा म्हणता ती जनी, तया लागी श्रद्धा म्हणता ती जनी, वचनी विश्वास, सद्गुरु वचनी विश्वास, सद्गुरु वचनी विश्वास. श्रद्धा म्हणता ती जनी, सद्गुरु वचनी विश्वास जो. आपल्या सद्गुरुनाथाच्या वाक्याच्या विश्वास संबंधानं आपल्या अंतःकरणात पराकोटीचा विश्वास असणं, याला श्रद्धा म्हणावं असं श्रद्धेचं लक्षण नाथ महाराज आपल्याला सांगतात बरं का. सद्गुरूच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात विश्वास असावा, विश्वास असावा वेदांत वचनी. पुढच्या चरणामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं वेदशास्त्राच्या वचना संबंधानं सुद्धा मनुष्याला विश्वास असावा आणि नुसता यांच्यावर विश्वास ठेवून काम भागत नाही. सद्गुरु चरणी लीन व्हावे, सद्गुरु चरणी नमामि, सद्गुरु चरणी नमामि. सगळं केलं पाहिजे बरं का. साधूच्या संबंधानं विश्वास असला पाहिजे, सद्गुरूच्या वचना संबंधानं विश्वास असला पाहिजे, शास्त्राच्या वचना संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास असला पाहिजे आणि हा विश्वास ठेवून त्यांच्या चरणी लीन झालं पाहिजे. याचंच वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावीदास झालो त्यांचा विढोबार. Nobody.
संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ जणे, हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल महाराजांच्या या अभंगाचा आपण विचार पाहत होतो. महाराजांनी या अभंगात संतांच्या चरणासंबंधातला आपल्या अंतःकरणातला विश्वास सांगितलेला आहे. विश्वास कशाला म्हणायचं, थोडंसं अत्यंत विश्वास बरं का, हे असंच आहे असं म्हणणं याला विश्वास असं म्हणतात बरं का. संतांच्या सद्गुरूच्या वचनाच्या संबंधानं किती विश्वास असावा ते म्हणतात ते खरं असं माणसाला वाटलं पाहिजे. आमचे गुरुजी सांगत होते, बाजूला जर समय असले आणि त्या समयीकडे हात करून आपल्या गुरुनं आपल्याला सांगितलं हे झाड आहे, तर शिष्यानं ते झाडच म्हणावं. त्याला झाड दिसत नसलं तरी त्याला झाड म्हणावं आणि नंतर एकांतात गुरु महाराजाला विचारावं, महाराज ते मला तर समय दिसत होते आणि तुम्ही झाड म्हणत होता, ते झाडच आहे, तुम्ही म्हणता म्हणजे ते झाड आहे, मला समय का दिसली याचं उत्तर द्या असं सांगितल्याच्या नंतर गुरु जो उपदेश करतात तो उपदेश ऐकून आपलं स्वतःचं कल्याण माणसाने करून घ्यायचं असतं. पण समयीकडे हात दाखवून गुरुनी हे झाड आहे म्हणलं तर हे झाड नाही, हे समय आहे असं गुरुला बोलू नये. विठ्ठल याला म्हणतात विश्वास. श्रद्धा 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 काय, श्रद्धा शब्दाची फोड करत असताना काही ठिकाणी अशी फोड केली पा, श्रद्धा असं दोन अवयव त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात बरं का. श्रत नाम सत्यम परमसत्यम तर दधाती यया वृत्त्या, सा श्रद्धा. आपल्या अंतःकरणात जागी झालेली जी वृत्ती सत्याचं धारण करून देणारी असते तिचं नाव आहे श्रद्धा. विठ्ठल सत्याचं धारण करण्याकरता समर्थ असलेल्या वृत्तीचं नाव श्रद्धा असेल तर श्रद्धा किती मोठी आहे, महत्वाची आहे विचार करा. आपल्या अंतःकरणात ती सत्याचं धारण करून देते. परमात्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर करून देण्याचं काम श्रद्धा करते. आणि श्रद्धेचं कसं आहे, श्रद्धा असणाऱ्या माणसालाच वैदिक साधनाचा अधिकार असतो. कोणत्याही वैदिक साधनाचा अश्रद्धालू पुरुषाला अधिकार नाही बरं का. अश्रद्धालोर विश्वासः नोदाहरण मर्हते, श्रद्धालोरेव सर्वत्र वैदिकेषु अधिकारतः. पंचऋषिकार सांगतात श्रद्धाळू मनुष्याचाच वैदिक साधनामध्ये अधिकार आहे. वेदशास्त्रानं सांगितलेलं कर्म करायचं, वेदशास्त्रानं सांगितलेला योगाभ्यास करायचा, वेदशास्त्रानं सांगितलेलं ज्ञान मिळवायचं किंवा वेदशास्त्रानं सांगितलेली भक्ती करायची म्हणली, कुठंही जा श्रद्धा पाहिजे म्हणजे पाहिजे. विठ्ठल साधनाचा उपदेश करत असताना पहिल्यांदा श्रुती मातेनं साधकाला असं सांगितलं, श्रद्धस्व सौम्य, हे प्रियदर्शना शिष्या तो श्रद्धा ठेवायला शिक. हा पहिला उपदेश आहे बरं का. श्रद्धा ठेवली पाहिजे, श्रद्धा ठेवावी हे खरं आहे आणि श्रद्धेनं सगळं साधन केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आता सगळी साधनं श्रद्धेनं करावीत, अश्रद्धेनं कोणतं साधन करू नये याच्याकरता त्या शिक्षावल्लीमधलं एक वाक्य आपल्याला उपयोगाला पडतं, श्रद्धया देयम अश्रद्धया अदेयम. श्रुती माता गुरुमुखातून शिष्याला उपदेश करते, श्रद्धा धारण करून मनुष्यानं दान करावं, मनुष्यानं अश्रद्धेनं कधी दान करू नये, श्रद्धेनं दान करावं. याचा अर्थ काय झाला, श्रद्धेला दान करताना सुद्धा महत्व आलं. आणि अश्रद्धेनं देऊ नये याचा अर्थ काय झाला, अश्रद्धेनं दिलेलं सगळं वाया जातं. विठ्ठल त्यामध्ये देवाने सुद्धा अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतंचयत असरित्युच्यते पार्थ नच तत्प्रेत्य नो इह. देवाने सांगितलं अश्रद्धेनं मनुष्यानं जे कोणतं साधन केलेलं असेल, अश्रद्धया हुतं अश्रद्धेनं हवन केलं, दत्तं मनुष्यानं दान केलं, अश्रद्धेनं दान केलं, अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं मनुष्यानं तपश्चर्या केली पण अश्रद्धेनं केली बरं का. तपस्तप्तं कृतंचयत, जे कोणतं साधन मनुष्यानं अश्रद्धेनं केलेलं असेल शास्त्र असं म्हणतं असरित्युच्यते पार्थ, ते सगळं साधन असंच ठरतं म्हणजे करून न केल्यासारखं होतं. करून न केल्यासारखं होतं एवढ्यावर भागत नाही. नचतत प्रेत्य नो इह, ते इहलोकात ते सुख देत नाही, परलोकात ते सुख देत नाही बरं का. साधन तर घडून जातं पण श्रद्धा रहित अंतःकरणानं ते साधन घडलं तर इहलोक परलोक कुठंच सुखाचं ठरत नाही. विठ्ठल
श्रद्धेची गरज आहे आणि ती श्रद्धा वेदशास्त्राच्या संबंधाने असावी, ती श्रद्धा देवाच्या संबंधाने असावी, ती श्रद्धा संतांच्या संबंधाने असावी. याला महत्व आहे, ही गोष्ट लक्षात घ्या बरं का. मनुष्याला ज्ञान मिळवायचं झालं तरी श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय, अशा अनेक ठिकाणी श्रद्धेचं महत्व भगवंतांनी सांगितलेलंच आहे बरं का. भक्तियुक्त अंतःकरणाचा महात्मा मय्यावेश्य मनोयमाम नित्ययुक्ता उपासते. पुढचं म्हणा, श्रद्धया परयोपेताः ते मे युक्त तमामताः. देवाच्या संबंधानं पराकोटीची श्रद्धा धारण करून देवाच्या सगुण साकार विग्रहाची उपासना करणारे असे जर भक्त महात्मे असतील तर ते मला सर्वात श्रेष्ठ वाटतात म्हणे भगवान सांगतात. विठ्ठल जसं भक्ताच्या बद्दल सांगितलं तसं योग्याबद्दलही देवाने ते सांगितले की नाही. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. युक्ततमः मतः हे भक्तीच्या बाबतीत ते सांगितलं आणि योग्याच्या बाबतीत ते सांगितलं. सगळ्या योग्यामध्ये श्रेष्ठ योग्य कोणता? मला हृदयात धारण करून परमश्रद्धेनं माझं भजन करणारा. आणि सगळ्या भक्तामध्ये मोठा भक्त कोणता? मला हृदयात धारण करून परमश्रद्धेनं माझी भक्ती करणारा. विठ्ठल अर्थ असा झाला की सर्व साधनामध्ये श्रद्धेचं महत्व आहे. श्रद्धा हृदयात देवाला आणून बसवणारी आहे, म्हणून श्रद्धेचं महत्व आपल्याला मानावं लागतं. आता ही श्रद्धा धारण करणं, विश्वास ठेवणं, संतांच्या संबंधानं विश्वास ठेवणं, देवाच्या संबंधानं विश्वास ठेवणं हे कसं असावं, किती पराकोटीचा विश्वास आपल्या अंतःकरणात असला पाहिजे, याच्याबद्दल अनेक उदाहरणाचा विचार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. देवाविषयी विश्वास कसा असावा आणि साधूविषयी विश्वास कसा असावा या संबंधाने एक उदाहरण असं नेहमी सांगितलं जातं की एक राजा होता. त्या राजानं काय केलं, त्याच्या राजधानीच्या बाजूला पाणी राजधानीच्या शहराला मिळेना म्हणून राजाने एक मोठं तळं तयार केलं. राजधानीच्या शहराच्या बाजूला जंगलामध्ये मोठं तळं तयार केलं. राजानं तळं केलं पण तळ्यामध्ये पाणीच थांबेना. बरेच दिवस झाले पाणी काही त्या तळ्यामध्ये थांबेना. अशा अवस्थेमध्ये काय करावं, काय चुकलं असेल, आपल्याकडून कोणता अधर्म घडला असेल, आपल्याकडून कोणता प्रमाद घडला असेल, काहीतरी एखाद्या महात्म्याला विचारावं असा विचार करत करत राजान प्रधान दोघ जण घोडे घेऊन फिरायला लागले. इकडं जा तिकडं जा, या महात्म्याला भेट, या ज्ञानीला भेट, त्या धर्मशास्त्र जाणणाऱ्या माणसाला भेटा, हा चमत्कार करणारा महात्मा म्हणलं की त्याला भेटा, माझ्या तळ्यामध्ये पाणी कशाने येईल. राजा अनेकाला विचारत असं फिरायला लागला बरं का. फिरता फिरता काय झालं, एका दिवशी राजा आणि प्रधान असे थकलेले तळ्याच्या बाजूलाच होते. एका झाडाखाली दोघे जण असे पडल्या पडल्या राजाला झोप लागले. प्रधानाला मात्र काही झोप लागणार. एवढ्यात त्या झाडावर दोन पक्षी बोलायला लागले. पक्षाची भाषा त्या प्रधानाला कळत होते. कशी कळत होती मला माहित नाही, पण त्या पक्षाची भाषा त्या प्रधानाला कळत होते. प्रधान त्या दोघांचं बोलणं ऐकायला लागला. एक पक्षी दुसऱ्या पक्षाला बोलतो, हे खाली कोण झोपलंय माहितीये का तुला? तो म्हणला मला माहिती नाही. मग पहिल्या पक्षानं सांगितलं, हा जो गाढ झोपलाय की नाही हा आपल्या देशाचा राजा आहे. आणि दुसरा जो बाजूला तिथं तळमळत पडलाय की नाही हा आपला प्रधान आहे, हा राजन प्रधान आहे. हे त्या पक्षाने सांगितलेलं जेव्हा प्रधानानं ऐकलं तेव्हा प्रधान म्हणायला लागला, काहीतरी यांना विशेष ज्ञान दिसतं. हे बोलायला लागले, त्यांचं बोलणं आपल्या काही कामाचं होऊ शकतं, ठरू शकतं. लक्ष देऊन या दोघांचं बोलणं ऐकावं म्हणून तो ऐकायला लागला. तर पहिला पक्षी दुसऱ्याला म्हणतो, हे बघ म्हणे, हा राजा हा प्रधान. हे सांगितल्याच्या नंतर तो म्हणला, हे तळ त्यानंच केलंय का म्हण. दुसरा पक्षी बोलायला लागला, हे तळ याच राजाने केलंय का? काय करायचं म्हणलं असल्या राजाला घेऊन, एवढं पाप याचं आहे, तळ्यामध्ये पाणीच थांबना, काय करावं म्हटल्यानंतर तो दुसरा म्हणायला लागला, तसं नाही रे बाबा, असं नाही, हा राजा चांगला आहे, आपल्या गावाला पाणी प्राप्त व्हावं म्हणून यानं तळ केलं की नाही. मग चांगलाच म्हणलं पाहिजे हा राजा. पाणी थांबलं नाही याच्यामध्ये राजाचा एकट्याचा दोष आहे का? गावचा सगळ्याचा, राज्याचा सुद्धा दोष असू शकतो ना. असं बोलू नको. काय करावं असा दोघांचा विचार चालू झाला. या तळ्यात पाणी कशानं थांबेल असा विचार दोघ जण करत असताना पहिला पक्षी म्हणायला लागला, मला या तळ्यात पाणी येण्याचा उपाय माहिती आहे. आता माहिती म्हटल्यानंतर प्रधान अजून लक्ष देऊन ऐकायला लागला. काय उपाय सांगतो, ऐकावं तरी. त्यानं सांगितलं, काही नाही म्हणे, या राजाची मान कापायची, याच्या मस्तकातून निघालेलं जे रक्त आहे या तळ्यामध्ये टाकलं की तळ्याला पाणी येतं. एवढंच लक्षात ठेवून कोण्या राजाची मान कापायला जाऊ नका. असं तळ्याला पाणी येण्याकरता राजाला मारून त्या गोष्टीमध्ये जे झालं ते मी सांगायला लागलो तुम्हाला बरं का. तेवढं गोष्ट म्हणूनच ऐका, श्रद्धे करता ऐकायचं, एवढंच लक्षात ठेवा बरं का. याचं रक्त या तळ्यामध्ये टाकलं तळ्याला पाणी येतं म्हण. तो म्हणला, काय बोलणं म्हणला. दुसरा पक्षी बोलायला लागला, हे असं बोलावं काय? अरे या राजानं तळ केलं, गावाला पाणी मिळावं म्हणून तळ केलं, लाखो लोकाला पोसणारा राजा
आणि त्याला मारून टाकायचं. असं कसं? अरे लाख मेले तर चालतात, पण लाखाचा पोशिंदा मरू नये म्हणतात जगामध्ये. आणि हा राजा मारून या तळ्याला पाणी आणून करायचं काय? तो म्हणलं माझं बोलणं पूर्ण ऐक. पहिला पक्षी बोलायला लागला, माझं बोलणं पूर्ण ऐक. ह्या राजाला मारायचं, तळ्यामध्ये रक्त टाकायचं, तळ्याला पाणी येईल, त्याच्यानंतर इथं बाजूला संजीवनी वनस्पती म्हणलं या ठिकाणी ती आणायची आणि याच्या मस्तकाला लावली. राजा पुन्हा जिवंत होतो. म्हणले राजाही मरत नाही, तळ्यालाही पाणी येतं, त्याचा जो काही दोष आहे त्याला कापण्याच्या योगानं तो दोषही जातो. हे सगळं सांगितल्याच्या नंतर प्रधानानं विचार केला, अगोदर वनस्पती बघून येतो म्हणलं. संजीवनी वनस्पती बघून त्याचा उपयोग होतो की नाही हे कळाल्याच्या शिवाय राजाची मान कापण्यात अर्थ नाही. त्यानं जाऊन ती वनस्पती, त्या पक्षानं वर्णन केल्याप्रमाणे ती जागा पाहिली, त्या जागी असलेली वनस्पती पाहिली, ती वनस्पती थोडीशी काढून घेतली, आपलं एक बोट कापलं, त्याच्यावर ती वनस्पती लावली, त्याचं बोट जुळून आलं की हो, बोट जुळून आल्याबरोबर त्या प्रधानानं लक्षात घेतलं ही वनस्पती जिवंत करणारी म्हणजे संजीवनी वनस्पती आहे. आपल्याबरोबर थोडीशी संजीवनी वनस्पती घेतली, राजाच्या जवळ आला. राजा गाढ झोपलेला होता. राजाची मान कापून त्याचं रक्त तळ्यात टाकायचं म्हणून प्रधान राजाच्या छातीवर बसला, तलवार काढली, तलवार काढून अशी तलवार वर नेली, आता मानेवर घालायची. एवढ्यात राजा उठला. आता उठलेला राजा गप्प बसल की त्या प्रधानाला ढकलून देईल? काय करेल तुमचं म्हणणं कसं सांगा? कसं करणार? हा, माझं झालं ते मी सांगणार आहे, ते तुम्ही सांगायचं ना. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं फक्त की बाबा अंगावर बसलेला प्रधान तलवार काढून आपली मान कापणार आहे हे ज्या राजाला कळालं, तो जर डोळे उघडून बघत असेल तर शांत बसतो की ढकलून देतो? सामान्य नियम सांगा मला, या गोष्टीत काय ते मी सांगायचं. ढकलून देतो की नाही? पण त्या राजाचा प्रधानावर एवढा विश्वास होता, माझी मान जरी कापत असला तरी काहीतरी आपल्या हिताचा विचार करूनच हा मान कापायला लागला असं लक्षात आल्यामुळं राजानं शांत डोळे झाकले, शांतपणानं डोळे झाकले, यानं मान कापली, तळ्यात रक्त नेऊन टाकलं, तळ्याला पाणी आलं, राजावर संजीवनी वनस्पतीचा प्रयोग केला, राजा परत जिवंत झाला. आणि जिवंत झालेल्या राजाला प्रधानानं विचारलं, म्हणे महाराज मी तुमच्या छातीवर बसलो होतो की नाही? हो. मी तलवार काढली होती की नाही? हो. मी तलवार तुमच्या मानेवर घाल्याकरता उचललेली तुम्ही पाहिली की नाही? हो. मग एवढं पाहून तुम्ही माझा प्रतिकार करायचं सोडून शांतपणाने झोपलात कशा करता? त्याने सांगितलं, तू माझं वाटोळं करत नाहीस असा माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून गप्प बसलो. म्हणे विठ्ठल आपल्याला साधूवर आणि देवावर जो विश्वास ठेवायचा आहे की नाही तो असा, कसा? राजाचा प्रधानावर जेवढा विश्वास आहे एवढा विश्वास संतावर ठेवला पाहिजे बरं का. याचा अर्थ कोणी संत महात्मा तुमची मान कापायला येईल असं काळजी करू नका बरं का. संत महात्मा असं करत नसतो. पण असं जरी एखाद्या साधू पुरुषाने आपल्याबद्दल करायचं ठरवलं तरीही आपण साधू पुरुषाच्या संबंधाने श्रद्धा धारण करत असताना ते जे करतील ते प्रमाण आहे असं म्हणून वागलं पाहिजे. विठ्ठल देवाच्या संबंधानं अशी श्रद्धा आणि संतांच्या संबंधानं अशी श्रद्धा असली पाहिजे. देवाच्या संबंधानं श्रद्धा धारण करणाऱ्याचं देव कल्याण करतो. भाविक विश्वासी पार उतरिले त्यासे, तुका म्हणे नासे कुतर्क्याचे कपाळी. जो भाविक आहे, जो विश्वास ठेवणाऱ्या देवावर, परमात्मा त्याला संसार सागराच्या पलीकडे नेऊन सोडतो असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. त्याप्रमाणे संतावर जर आपण विश्वास ठेवला तर संत महात्मे आपलं कल्याण करतात. म्हणून महाराज म्हणतात, माझा विश्वास संताच्या चरणावर आहे. बरं, नुसता विश्वास ठेवून मी गप्प बसलो नाही, सर्व भावी दास झालो त्यांचा. त्या संताचा मी काया वाचा मनानं दास झालो. शरीरानं, वाणीनं, मनानं सगळ्या प्रकारची संताची सेवा करायला लागलो. विठ्ठल सगळ्या पद्धतीनं देवाची जशी सेवा असते तशी साधूचीही सेवा असते बरं का. शरीरानं देवाची पूजा जशी करावी तशी साधूचीही आपल्याला पूजा करता येते बरं का. आपण देवाची पूजा करताना संत आपल्या घरी आले तर तुकाराम महाराज म्हणतात, देव बाजूला सरण संताच्या अगोदर पूजा करा म्हणे. करिता देवार्चन घरा आले संत जन, देव सारावी परते संत पूजा करते. याचा अर्थ काय झाला? साधू पुरुषाची सुद्धा पूजा करता येते. ही कायिक सेवा झाली बरं का. देवाचं जसं नामस्मरण आहे तसं संताचं नामस्मरण करता येतं. ही वाचिक सेवा आहे. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करा, आपण गाथेचं भजन पारायण करा, हरिपाठ म्हणा, आपण संताचे अभंग गा, भजन करायला लागा. ही सगळी संताची वाणीनं केलेली सेवा आहे असं समजा बरं का. आणि त्याच्यानंतर अंतःकरणपूर्वक साधू पुरुषाचं चिंतनही आपल्याला करता येतं बरं का. देवाचं जसं ध्यान आहे
त्याप्रमाणे संत सद्गुरूचंही ध्यान आहे. आपादमौलिपर्यंतम गुरूणाम आकृतीम स्मरेत तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. सद्गुरूच्या मूर्तीचं ध्यान आपण जर केलं, चरणापासून मस्तकापर्यंत सद्गुरूच्या मूर्तीचं ध्यान करण्याच्या योगानं आपली सगळी विघ्न लयाला जातात आणि सगळी मनोरथ सिद्ध होतात. विठ्ठल मानसिक सेवा झाली. अशी काया वाचा मनानं मी संताची सेवा करतो. ही दोन प्रकारची सेवा महाराजांनी या ठिकाणी सांगितले. संतावर विश्वास ठेवला ही पहिली सेवा, आणि संताचा काया वाचा मनानं दास झालो ही दुसरी सेवा. हे कशा करता, तर संत महात्मे आपलं हित करतात म्हणून हे करायचं. महाराज तिची माझे हित करीती सकळ, तिची माझे हित करीती सकळ, तिची माझे हित करीती सकळ, माझे हित करीती सकळ, तिची 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 माझे हित करीती सकळ. जय हा गोपाळ कृपा करी, जय हा गोपाळ कृपा करी, जय हा गोपाळ कृपा करी, जय तिची माझे हित करीती सकळ, 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 माझे हित करीती सकळ, माझे हित करीती सकळ. माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुकोबारे सांगतात, संतावर मी विश्वास ठेवून संताची सर्व भावानं सेवा केली. कशा करता, तर संत महात्मेच माझं सगळ्या प्रकारचं हित करतात असं महाराज बोलले बरं का. तेच माझे हित करीती सकळ, तेचे म्हणजे तेच म्हणजे संतच माझं हित करतात, आणि संतच हित करतात म्हणलं की दुसरा कोणी हित करत नाही असा त्याचा अर्थ झाला. कारण चकार काय करतो, दुसऱ्याची व्यावृत्ती करतो बरं का. आपण इथे एवढे जण बसलात, समजा मला एकाचीच गरज असली, तुमच्यामधले एकाच माणसाला मला बोलवायचं असलं तर मी काय म्हणतो, तुम्ही या म्हणत नाही, तुम्हीच या म्हणतो. तुम्हीच या म्हणलं की या चकारानं काय केलं, मला पाहिजे असलेल्या माणसाला माझ्याकडे बोलावलं आणि बाकीच्याला बसवून ठेवलं. म्हणजे बाकीच्या लोकाला बाजूला सारावं आणि नेमक्याचा बोध करून द्यावा, याच्याकरता चकाराचा उपयोग आहे. तसं तेच म्हणजे संतच हित करतात, म्हणजे दुसरा कोणी हित करत नाही, संत मात्र नक्की करतात. विठ्ठल संतच हित करतात असं का म्हणलं महाराजांनी, त्याचं कारण आहे, हित करायचं झालं तर त्याच्याकरता दोन गोष्टी लागतात. पहिल्यांदा हित म्हणजे काय कळावं लागतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोरच्या माणसाच्या हिताची तळमळ अंतःकरणाला असावी लागते बरं का. हित म्हणजे काय कळावं आणि समोरच्याच्या हिताची तळमळ असावी, असा दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला हित करता येतं, दुसऱ्याला हित करता येत नाही. एखाद्या माणसाला हिताचं ज्ञान असतं पण समोरच्या माणसाच्या हिताची तळमळ नसते. हित कशाला म्हणावं, कळतं त्याला. आपण जगाच्या हिताचा विचार जर करायला लागलो तर हिमालयासारख्या एकांत स्थानामध्ये जाऊन राहणारा एखादा महात्मा जर असला, त्याला देवाचा साक्षात्कार त्यानं मिळवलेला आहे, असा तो महात्मा पण एकांतात जाऊन राहिला, त्याला जगाचं हित कशात आहे ठाऊक आहे, हिताचं ज्ञान आहे, पण सगळ्या जगात यायला तो तयार नसल्यामुळे जगाच्या बद्दल त्याला तळमळ नाही असं म्हणावं लागतं बरं का. हिताचं ज्ञान आहे पण सगळ्या जगाच्या हिताची तळमळ त्याला नसल्यामुळे तो हित करू शकत नाही. दुसरं उदाहरण बघा, दुसऱ्या उदाहरणात असं होतं, त्यांना तळमळ असते पण हिताचं ज्ञान नसतं. आपल्या माता पित्याला पोराच्या कल्याणाची तळमळ असते की नाही, मायबापाला लेकराचं हित व्हावं वाटतं, पण हित व्हावं जरी वाटलं तरी खरं हित कशात आहे मायबापाला ठाऊक नसतं. हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिकाचारती, हे मायबापाला हित ठाऊक नाही. हिताची तळमळ आहे
पण मायबापाला हिताचं ज्ञान नाही. एकांतात राहणाऱ्या महात्म्याला ज्ञान आहे पण त्याला तळमळ नाही. दोघंही हित करू शकत नाही. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजासारख्या संतांचा जर विचार केला तर त्यांना जगाचं हित कशात आहे याचं ज्ञान आहे. शोधोनी आले संत हिताहित जगाचे तेचे वचने अनुवादते सकळा नीती प्रमाणे निळोबाराने वर्णन केलं. संत महात्म्यांनी जगाचं हित कशात आहे हे जाणून घेतलं, त्याचा शोध लावला आणि शोध जसा लागलाय त्यांना त्याप्रमाणे सगळ्या जगाची तळमळ सुद्धा जगाचं कल्याण झालं पाहिजे बरं का. येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा पडती हाते म्हणून काळा, पडती हाते म्हणून काळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, पडती हाते म्हणून काळा, पडती हाते म्हणून काळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. उडत हे जन देखरे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. उडत हे जन देखरे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. उडत हे जन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. याचा अर्थ काय झाला, सगळ्या जगाचं हित झालं पाहिजे अशी संताला तळमळ आहे आणि हिताचं ज्ञानही आहे. तळमळ आणि ज्ञान दोन्ही एका केंद्रात आल्याच्या नंतर त्याला जगाचं हित करता येतं. या नियमानुसार साधू पुरुषाला या दोन्ही गोष्टी असल्यामुळं संत महात्मेच हित करू शकतात, दुसरा कोणी हित करू शकत नाही. संत हित करतात म्हणजे काय करतात, जेणे हा गोपाळ कृपा करी, त्या साधूच्या कृपेनं आपल्याला देवाची कृपा प्राप्त होते आणि भगवंताची कृपा प्राप्त होणं हेच हित आहे. अजून संत महात्मे काय करतात, भागली या मज वाहतील कडे, त्यांची आने जोडे सर्व सुख. आपण परमार्थ करत असताना जर भागलो म्हणजे थकलो तर आपला परमार्थ कडेला लावून द्यायचं काम संत महात्मे करतात. शेवटपर्यंत आपल्याला नेऊन सोडतात आणि त्यांची आने जोडे सर्व सुख. त्या साधू पुरुषाच्या कृपेनं आपल्याला सगळ्या सुखाची प्राप्ती होते. एवढा फललाभ संतांच्या कृपेनं होत असल्यामुळं संतांवर विश्वास ठेवून सेवा करावी, संतांची काया वाचा मनानं सेवा करावी. त्याप्रमाणे संतांचा उच्छिष्ट प्रसाद घेऊन संतांची सेवा करतो आणि कोणतीही आज्ञा त्यांची मोडत नाही. ही सेवा महाराज शेवटची. तुका मानते जयना आवाडी, 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 तुका मानते जयना आवाडी. वचनाला बोली बोली जाते, वचनाला बोली बोली जाते, माझे
कृपा करे जय गोपाल कृपा करे जय गोपाल कृपा शेष घेईनावडी वचन न मोडी बोलले ते शेवटी तुकाराम महाराज सांगतात एवढी संताची कृपा असल्यामुळं ते हित करतात, देवाची कृपा घडवतात, परमार्थ कडेला लावून देतात आणि त्यांच्या कृपेनं आपल्याला सगळ्या सुखाची प्राप्ती होते. एवढा फललाभ संतापासून होत असल्यामुळं मी त्यांची शेष आवडीनं घेतो. तुका म्हणे शेष घेईन आवडी. शेष म्हणजे उष्ट घेणं बरं का. साधू पुरुषाच्या उच्छिष्ट सेवनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. संताचं उच्छिष्ट आपल्याला चालतं बरं का. बाकी कोणाचंही उष्ट सेवन करण्यामध्ये तामस भोजनाचा दोष लागतो बरं का. उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. तमोगुणी मनुष्याला आवडणारं उष्ट भोजन असतं असं वर्णन गीतेमध्ये आहे. पण संताचं उष्ट बरं का. ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूच्या सेवेच्या बद्दल आचार्य उपासनात वर्णन करताना असं म्हणलं, श्री गुरुचे उशिटे लाहे जै अवचटे तै तेणे सुखे विटे समाधीसी. एखाद्या सद्गुरू भक्ताला सद्गुरूचं उच्छिष्ट जर प्राप्त झालं तर ते सेवन करत असताना समाधीचं सुख सुद्धा बाजूला ठेवून तो उच्छिष्टाचा आनंद जास्त मानतो. विठ्ठल. पण हे जरी असलं तरी आपल्याला साधू पुरुषाचं उच्छिष्ट, खऱ्या साधूचं उच्छिष्ट प्राप्त होणं कठीणच असतं बरं का. संत महात्म्याचं उच्छिष्ट जर आपल्याला पाहिजे, आता ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या पानातलं उष्ट आपल्याला मिळावं, कसं मिळायचं सांगा ना. पण त्या उष्ट्याचा अर्थ आपल्याला थोडासा बदलून घेता येतो, लक्षणेनं अर्थ करता येतो. उष्ट कशाला म्हणतात? खाता खाता जे शिल्लक राहिलं त्याला म्हणतात उष्ट. माझ्याकडे बघा, खाता खाता जे शिल्लक राहिलं त्याला म्हणतात उष्ट. तसं संतांनी जे जे साधन केलं करता करता आपल्याकरता शिल्लक ठेवलं ते संतांचं उष्टच आहे. संतांनी वारी केली, आपल्याकरता शिल्लक ठेवली, उष्टा प्रसाद झाला. संतांनी नामस्मरण केलं, आपल्याकरता शिल्लक ठेवलं. संतांनी एकादशीचं व्रत केलं, आपल्याकरता शिल्लक ठेवलं. असं जे जे साधन संतांनी ज्या ज्या साधनाचं सेवन केलं आणि आपल्याकरता जे जे साधन शिल्लक ठेवलं तो संताचा सगळा उच्छिष्ट प्रसाद आवडीनं, साधनारू प्रसाद आवडीनं घेतला पाहिजे. तो का म्हणे शेष घेईन आवडी आणि वचन न मोडी बोलिले ते साधू पुरुष आपल्याकरता जी आज्ञा करतील ती आज्ञा मोडू नये. असं एकंदर संताच्या सेवेचं आणि संतांच्या केलेल्या या सेवेच्या पासून प्राप्त होणाऱ्या फलाचं महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलं. अभंगाची गंमत जर सांगायची झाली, पहिल्या आणि शेवटच्या चरणात आपण संताची कशी सेवा करायची त्याचं वर्णन आहे आणि मधल्या 2 चरणात संतापासून आपल्याला काय काय फल प्राप्त होतं याचं वर्णन. 4 प्रकारची सेवा आपण करा, 4 प्रकारचं फल संत देतात. 4 प्रकारची सेवा कशी कशी करायची ऐका. संताची पायी हा माझा विश्वास, पहिली सेवा. सर्व भावे दास झालो त्यांचा, दुसरी सेवा. तुका म्हणे शेष घेई नावडी, तिसरी सेवा. वचन न मोडी बोलिले ते, ही चौथी सेवा. या 4 सेवेने आपल्याला संत महात्मे कोणती कोणती 4 फलं देतात? त्याची माझे हित करीती सकळ, पहिलं फळ. जेणे हा गोपाळ कृपा करे, दुसरं फळ. भागली या मज वाहतील कडे, तिसरं फळ. आणि त्यांची आने जोडे सर्व सुख, हे चौथं फळ. 4 प्रकारची सेवा आपण करावी, 4 प्रकारचं फळ संत देतात. ते फल प्राप्त करून घेऊन मनुष्यानं आपलं जीवन धन्य केलं पाहिजे. साधू पुरुषाच्या सद्गुरू अंबादास महाराजांच्या पुण्यतिथीचा प्रसंग असल्यामुळं संत महात्म्याची कशी कशी सेवा आपण करावी आणि त्यातून आपण कसं कसं फल प्राप्त करून घ्यावं याचा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वचनाच्या आधारानं आपण विचार केला. आपण सर्वांनी तशाच पद्धतीने संतांची सेवा केली पाहिजे आणि संतापासून तशाच पद्धतीची सगळी फलं प्राप्त करून घेऊन मनुष्य जीवन सार्थकी लावलं पाहिजे. ज्ञानोबा माऊ Kara
गोविंद बर्गे यांना साथ देतील समय पाटील पाळा आणि हिब्बट मेथी. तुका म्हणे शेषा घेईना वाडी, तुका म्हणे शेषा घेईना वाडी, तुका म्हणे शेषा घेईना वाडी, तुका म्हणे शेषा तुका म्हणे शेषा घेईना वाडी, 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 वचनान मोडी बोलिले दे, वचनान मोडी बोलिले दे, तेची माझे हित करीती सकाळ, तेच माझे हित करीती सकाळ, तेची माझे हित करीती सकाळ, तेची माझे हित करीती सकाळ, वचन मोडी बोलिले दे, वचन मोडी बोलिले दे, तेची माझे हित करीती सकाळ, 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 तुका म्हणे शेषा सेविना आवडी, तुका म्हणे शेषा घेईना आवडी, तुका म्हणे शेषा सेविना आवडी, तुका म्हणे शेषा सेविना आवडी, वचनान मोडी बोलिले दे, बोलिले दे, वचनान मोडी बोलिले
बोलिले त्याची माझे हित करीती सकळ 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 त्याची मद हित त्याची माझे करीती सकळ त्याची माझे त्याची माझे हित त्याची माझे हित त्याची माझे हित आयुष्यात राधिका
हीच भावी माझी आस जन्मोजन्मादास पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ आखण माझा कल्लोळ पंढरीचा वार वारी चुकून चंद्रभागे स्नान तुका पंढरीचा वार करी वारी चुकून पैसे व्हावे त्या कुळा माझी आस कळा हरीच्या दासा माता नो हो म्हणे हे संत मंडळी सुखी असो माझ्या विष्णुदासा भाविकाशी ज्या मुक्तीधार पांडुरंग देशील तरी पायी पांडुरंगा आणि तुझे काही न मागवतो माझे पायी संताची हो. उद्या पहाटे 4 ते 6 काकडा भजन, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायणाची उद्या समाप्ती आहे. त्यानंतर महाराजांची सद्गुरुनाथांची उद्या पूजा होईल. उद्या दुपारी 2 वाजता महाआरती आहे. त्या महाआरतीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. उद्या गाथा भजनाची सुद्धा आपल्याला समाप्ती असल्यामुळं गाथा भजन आणि पूजन दोन्हीही गोष्टी होणार आहेत. उद्या दुपारी ठीक 4 ते 6 या वेळेमध्ये श्री हरिभक्तीपरायण यज्ञेश्वर महाराज दीक्षित यांचं नारदीय कीर्तन होणार आहे. हरिदासी कीर्तन होणार आहे. 2 मिनिटं बसा. सगळे शांत बसा. महाराज दर्शन देणार आहेत. सगळ्यांना दर्शन मिळणार आहे. थोडं शांत बसा. थांबायचं आहे. उद्या ठीक 4 ते 6